नमस्कार मंडळी, श्रद्धाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी बनवणार आहे मुरमुऱ्याचे लाडू। तर त्यासाठी मी मुरमुरे घेतलेले आहेत अर्धा किलो, गूळ अर्धा किलो, अर्धी वाटी पाणी, केशरी आणि हिरवा कलर। तर लाडू मी चुलीवर बनवणार आहे। तर पहिल्यांदा चूल मी आता पेटवून घेते। चूल व्यवस्थित पेटलेली आहे। आता ठेवणार आहे कढई। तर कढईमध्ये पहिल्यांदा गूळ टाकून घेणार आहे। आता टाकला आहे अर्धी वाटी पाणी। गूळ व्यवस्थित उलथण्याने हलवून घेणार आहे। गुळाचा पाक होईपर्यंत सारखं हलवत राहायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता गुळाचा पाक तयार होत आहे। अगदी 10 मिनिटांमध्ये हा पाक तयार होतो। जास्त वेळ लावायचा नाही। तर पाक तयार झालेला आहे। तर हे जे मुरमुरे होते ते मी आता 3 ताटामध्ये काढून घेणार आहे, कारण मी 3 कलरचे लाडू बनवणार आहे। आणि एका ताटामध्ये मी आता हिरवा कलर 1 चमचाभर टाकून घेतलेला आहे। त्यानंतर दुसऱ्या ताटामध्ये केशरी कलर टाकलेला आहे। तर आता पहिल्यांदा गुळाचा पाक थोडासा यामध्ये मी टाकून घेणार आहे। आपल्या अंदाजानुसार साधारणतः एक छोटी वाटीभर पाक मी यामध्ये टाकलेला आहे। तर आता व्यवस्थित असा हलवून घ्यायचा आहे उलथण्याने। चांगलं हलवून झालं की हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे आणि हाताने असे लाडू बांधून घ्यायचे आहे। लहान मुलांना आवडतील आणि मोठ्यांना सुद्धा जर तुम्ही असे लाडू तुमच्या घरी बनवले तर त्यामुळे नक्की बनवून पहा। तर पहा इथं लाडू बांधून तयार झालेला आहे। तर असेच पटापटा लाडू हे बांधून घ्यायचे आहेत, कारण गुळाचा पाक जर थंड झाला तर हे लाडू बांधले जाणार नाहीत। तर इथं मी सर्व लाडू बांधून घेतलेले आहेत। आणि जो पाक उरलेला होता तो मी चुलीवर परत ठेवलेला आहे गरम राहण्यासाठी। त्यामुळे मी चुलीचा वापर केलेला आहे, कारण गॅसवरती पाक लगेच घट्ट होतो। तर आता हिरव्या कलरचे लाडू बांधून झाले आहेत। तर मी आता दुसऱ्या ताटामध्ये केशरी कलर टाकला होता त्यामध्ये थोडा पाक टाकणार आहे। यामध्ये सुद्धा अर्धी वाटी पाक मी टाकला आहे आणि असा व्यवस्थित हाताने एकत्र करून याचे सुद्धा लाडू बांधून घ्यायचे आहेत। पाक हाताला पोळतो त्यामुळे जरा जपून करा किंवा उलथण्यानेच हलवा। तर पाक एकत्र करून घेतलेला आहे। कलरही खूप छान आला आहे। तर मी आता याचे सुद्धा लाडू बांधून घेणार आहे। पाणी जर नाही लावलं तर मुरमुरे हाताला चिटकतात, त्यामुळे हाताला पाणी लावूनच लाडू बांधून घ्या। तर पहा तुम्ही हे पण लाडू बांधून झालेले आहेत। आता जो उरलेला पाक होता त्यामध्ये मी मुरमुरे टाकणार आहे। यामध्ये मी कोणताही फूड कलर वापरला नाही। कलर न टाकता मी याचे लाडू बनवणार आहे। थोडासा पाक जास्त झाला होता तर मी आणखी त्यामध्ये मुरमुरे टाकलेले आहेत। आणि आता पूर्ण पाक एकत्र झाला की आता याचे पण लाडू बांधणार आहे। जर या पद्धतीने तुम्ही लाडू बांधले तर अजिबात बिघडणार नाहीत आणि लाडू हे बनवायला सुद्धा खूप सोपे आहेत।
तर खूप छान असे लाडू बांधून झालेले आहेत. ते मी ताटामध्ये वाढून घेते आणि 3 कलरचे लाडू बनवले आहेत मी, केशरी, पांढरा आणि हिरवा, म्हणजेच आपल्या तिरंग्या झेंड्याचा कलर. लाडू तयार झाले आहे. या पण खायला. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला फॉलो करा.